हाय हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. मी संकेत स्वागत करतो पुन्हा एकदा तुमचं एका व्हिडिओमध्ये. भरपूर दिवसांनी व्हिडिओ करतोय. आता तुम्ही म्हणाल इतक्या दिवस कुठे गेलो होतो, तर जाऊ द्या, त्याचा काही विषय नाही. MSC मध्ये होतो आणि माझे काही मित्र आहे ते म्हणले की व्लॉग कर जाता आता म्हणजे काय, MSC आमचं संपलेलं आहे. हार्ड बॉन्ड सबमिट म्हणजे आज उद्या होईलच, त्यामुळे MSC संपली. यावर तुमच्या काही प्रतिक्रिया द्यायची का तुम्हाला? कसं वाटतं MSC झाल्याच्या नंतर? हे आमचे निखिल सर पुढं गाडी चालवतात ते, आणि आमचे अध्यक्ष. काय म्हणणं आहे तुमचं? सुंदर कॅम्पस, सुंदर मित्र, एकदम नंबर एक काम. कॉलेजविषयी काही शब्द? कॉलेज एकदम नंबर एक आहे. कॉलेजमधले टीचर, स्टाफ आणि युनिव्हर्सिटीमध्ये खूप चांगल्या प्रकारे राहण्याची सोय आहे. झाडं भरपूर करमत आहे युनिव्हर्सिटीमध्ये. सर असल्यामुळं तर जास्तच करमत आहे. काय असतं मुलं? तुम्ही असल्यामुळं. हो अच्छा, मी असल्यामुळे असतं मध्ये झाडं झुडपं लावले. आता पहिले मी आलो त्यावेळेस 2 वर्षापूर्वी झाडं नव्हते. आता हिरवळ जास्त वाढलेली तुम्ही बघू शकता. आणि ही झाडाची हिरवळ म्हणतोय बरं मी, दुसरी नाही. सकाळ झालेली आहे. आता 18 तारीख आहे, 18/11/2024. आणि मी आत्ता सध्या आमचे जे गाईड आहेत आंबाडकर सर त्यांच्या कॅबिनमध्ये. सर आता कॅबिनमध्ये नाहीत, त्यांचा फोन घरी विसरला, ते आणण्यासाठी गेलेत. आणि सध्या मी आलो होतो सरांकडं माझे थेसिस घेऊन. 4 थेसिस इथं रेडी आहेत, त्यांच्यावरती सही घेतली आहे. आज मी त्यांचं सबमिशन करणार आहे. आणि आज उद्या शेवटचा दिवस म्हणता येईल ह्या विद्यापीठामध्ये. सह्या घेऊन सबमिट करून पुन्हा घरी जाणार आहे. अजून काही सह्या बाकी येतात, हळूहळू बघू आपण कुठं जायचं. ही मागं जी गाडी बघता ना, ही गेलेली. हां, तर ते असं आहे, मला ADP सरांची सही लागत होती म्हणून मी इथं आलो विद्यापीठमध्ये. सायकल लावली समोर, समोर गाडीत बसले. यार गजब बेजती. मग तुम्ही म्हणतात ना काय आहे हे, असं मी जाणून बुजून लेट करीत नाही. हे काही पॉईंटमुळं होते लेट. काय सांगू आता, कधी येतात काय. नमस्कार मित्रांनो, मी आता आलेलो आहे आमच्या विद्यापीठामध्ये. आणि माझ्या शेजारी बघू शकता हे संतोष भाऊ. आम्ही दोघं सध्या इस्माईल सर म्हणजे आमची ADP त्यांच्या कॅबिनच्या समोर बसलेले आहे. तर तुम्हाला आता मी व्हिडिओ दाखवले आल्या म्हणजे सायकल लावली मी, माझ्या समोर ADP सर गाडीमध्ये बसले. म्हणजे 2च मिनटात फरक राहिला. ॲक्च्युली काय झाले, काल म्हणजे परवा माझी ना काही ठिकाणी सही राहिली होती. काही ठिकाणी म्हणजे एका पेपरवरती एकच सही राहिलेली, आणि ते एका सहीसाठी सरांची वाट पाहायची वेळ ती. जाऊ द्या, असू द्या. त्याच्या नादात मला संतोष सर भेटले इथं. आणि एक आवर्जून सांगा तुम्हाला, परभणीमध्ये अशी काही ठराविकच माणसं भेटले ज्यांच्याशी मला मनापासून बोलावं वाटलं, त्याच्यापैकी हे सर. त्याच्यामुळं तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही असं मला कनेक्ट झाले. माझे जे लेख आहे त्यांना ते खूप आवडले. आणि त्याच्यानंतर आमचं ओळख झाली. आत्ता पण त्यांना एक लेख आवडला. कसा वाटला तुम्हाला लेख आपल्याला? अगदी फार छान लेख लिहिलेला आहे. आणि तुमचं चांगला लेख लिहिल्यामुळं मनापासून अभिनंदन. इथून पुढं तुमचं असंच चांगलं लेख असावा, लोकांना वाचून ह्याच्यापासून चांगली प्रेरणा भेटावी, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि अशीच तुम्हाला ईश्वरानं चांगली बुद्धी देऊ, तुम्ही चांगलं लिहा आणि तुमचं जगात पूर्ण नाव रोशन व्हावं. तुमच्या आईवडिलाचं तुमचं. धन्यवाद. माझ्यापासून आशीर्वाद तुम्हाला. बस धन्यवाद. हे तुमचे आशीर्वाद आहेत म्हणून मला ते लेख लिहायची स्फूर्ती मिळते. तुम्ही जे मला व्हॉट्सअपवरती रिप्लाय करता त्याच्यामुळं स्फूर्ती मिळते. आणि तुम्हाला एक विनंती करतो, मी ADP सरांना हे देतो माझा थेसिस, त्यावेळेस तुम्ही माझा एक फोटो देता. बिलकुल तुमचा फोटो घेऊ. चालते. धन्यवाद. तुम्ही MSc झाले पास, त्यांचं त्या गोष्टीचं सुद्धा तुमचं अभिनंदन माझ्यातर्फे. धन्यवाद.
हे आमचे आता फर्स्ट इयरचे नवीन मित्र आलेले लातूरचे, हे आमचे सबस्क्रायबर्स आहेत. त्यांनी सांगितलं मला की माझे व्हिडिओ ते पहिल्यापासून बघतात. कसं आहे ते, तुम्ही जर बघताय ना माझे व्हिडिओ, तर मला 100% गॅरंटी वाटते की तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे असं. त्याच्यामुळे तुमचं कनेक्ट करायला मला सोपं जातं. काय काय करताय तुम्ही आता? फर्स्ट इयर किती राहिले? सगळंच राहिले सर. आता शिकत सुरू झालंय. फॉर्म घेतला. अजून बरंच काय काय करायचं. मी ना काल एक विजय सेतुपतीची मूवी बघितली होती. पिक्चर बघितला त्या मोबाईलवरती, यूट्यूबवरती. ते साऊथचा मूवी काहीतरी, त्याचं नाव मला काही ध्यानात नाही. त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे, त्याचं नाव असतं रॅम्बो, विजय सेतुपतीचं. आणि स्टोरी छोटे छोटे एवढे काय मला आवडले नाही स्टोरी, पण ते दाखवलं असं, तो रॅम्बो असा पावसात जर गेला ना, पाऊस बंद पडतो. तो जिथं जाईल ना तिथं काहीतरी अनलकी घडतं, कोणतरी मरतं नाही तर काहीतरी होतं. ते तसा एक्सपिरियन्स मला आज काहीतरी यायला आहे. मी जिथं जाईन तिथं अनलकीच घडून राहिलं. मी आता गेलो सकाळी त्याच्या कॉलेजपाशी, माझ्यासमोर गाडीत बसले सर. आता कधी येते ना कधी नाही, काय चाललं आहे दिवसाचं बघू. आज सबमिट करायचं आहे, सरांना सहाय्या घ्यायच्या होत्या. आज सकाळी तू म्हणतो ना व्हिडिओ नाही करीत, आज व्हिडिओमध्ये घेतला आहे तुला मी. सरांचं म्हणणं होतं काय, मी व्हिडिओ बनवत नाही, मला व्हिडिओमध्ये घ्या. आणि आज व्हिडिओ करताना तसं सरप्राईज झाले. खरं बनवतोय का? खरं बनवतोय. काय होतं, सबस्क्रायबर माझे जे आहेत ना प्रेक्षक, त्यांना माहीत होणार नाही नेमकं मी परमिनतून डायरेक्ट घरी कसा गेलो. त्यासाठी हा शेवटचा व्हिडिओ बनवतो. ॲक्च्युली मला ना काही अपडेट करायचे होते बरेचसे व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये, याच्यामध्ये त्याला काही शक्य झालं नाही. जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण अजून एक व्हिडिओ बनवू. क्या था भाई, केरला रिटर्न मीन्स क्या? तू फोन कर, मी बघ. ए मी लागणारवाला नाही. काय कर तुम्ही आमचे सर नाही. हो थांबा आता. हो ते आगे धाव गेलं. चला चला. गाडीत गाडी, हा गाडीत गाडी, डेक्कन क्वीन चकुली आहे माझी, ब्युटी क्वीन. चकुली नाही. काय बोलती चकुली? काय बोलती चकुली? काय बोलती चकुली? काय बोलती चकुली? चकुलीचं खरं नाव ते जालन्याच्या ते नाव घ्यायचं. गुलाबाच्या फुला जालन्याला चला. नाही असंच असतं हे आमचं चेतन. नाही मी आहे ना बोलायला. तू काय सुरू झालंय हे काय तुम्हाला त्यांचा बर्थडे आज. कमेंटमध्ये सगळ्यांनी याला हॅपी बर्थडे म्हणा. चेतन, हॅपी बर्थडे चेतन सर. धन्यवाद. धन्यवाद मला संकेत नको, सर, मला तुम्ही नाही, मला केलेलं नाही, मला नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल सबमिशन झालं होतं. आज ह्या शासकीय इमारतमधून मला PDC आणि ट्रान्सक्रिप्ट वगैरे ते काढायचं आहे. पण त्यासाठी एक फॉर्म फिल करायचा आहे. फॉर्म तुम्हाला दाखवतो स्पेशल कसा फॉर्म. एक मिनिट थांबा. हे बघा असला फॉर्म आहे. म्हणजे हे झेरॉक्स मारलं आहे याचं. म्हणजे झेरॉक्सची क्वालिटी बघा कशी. म्हणजे हे आपल्याकडून चार्जेस घेणार काय जे असतील ते. पण 1000-2000 जे काय चार्ज असेल तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळात. पण हे फॉर्मची क्वालिटी बघा. झेरॉक्स कशा पद्धतीने मारली यांनी. हे झेरॉक्स मारायला पण याला पैसे नाही. TCसाठी ॲप्लिकेशन केलं आहे, ट्रान्सफरन्स सर्टिफिकेटसाठी. शेवटची प्रोसेस आहे, शेवटची क्लिअर आहे. पण
आता मला असं वाटतं ते तुम्ही मधलं माकड नावाचा गेम खेळायला आहे का, मधलं माकड तिथं झालं आहे. एका साईडने इलेक्शन येतात, एका साईडने ॲक्रेडिशन येते कॉलेजचं. ते दोनमध्ये मला खेळावं लागतं, इकडं जा तिकडं जा. आज त्यांना सबमिट केलं ॲप्लिकेशन, ते म्हणजे आज होईल का नाही त्याची गॅरंटी नाही. ॲक्रेडिशनचे काम आहे 4च्या नंतर एक दिवस लांबच चालला आहे माझा. बघू काय होतं ते. आज संध्याकाळी 4 वाजताचे येणं चक्कर मारणं भाग आहे मला. 1-2 दिवसापूर्वी PDC वगैरे काढलं होतं, काल सुट्टी आली. 1-2 शुक्रवारी काढलं होतं, शनिवारीवर सुट्टी आली. आज TC टाकलं, आज भेटलं तर उद्या जाता येईल घरी. सकाळचे 11:30 वाजलेत आणि मी TCचे ॲप्लिकेशन करून आत्ताच विद्यापीठाच्या बाहेर पडलो आहे. लिगल प्रोसिजर माझ्या थ्रू करायची होती ती सगळी मी केली. आता जे करायचं TCचं काम शेवटचं ते विद्यापीठ करीन आणि मला TC देईल. आज संध्याकाळी 4च्या नंतर बोलवलं आहे. शक्य असल्यास आज मिळेल, नसेल तर उद्या मिळेल. आता मी जे PDC काढलं ते PDC काढण्यासाठी सगळं सबमिशन होणं गरजेचं होतं. आणि ते सबमिशन करता करता बऱ्याच लोकांची कन्फ्युजन उडते की नेमकं हे 4 सेट, त्याच्यानंतर 3 सेट डॉक्युमेंटचे, 4 सेट हार्ड कॉपीचे, 5 हार्ड डिस्क आपण जे म्हणतो CD, तर ते कुठं सबमिट करायचं ते मी छोट्या शब्दात सांगतो, थोड्या शब्दांमध्ये. ते पहिले 3 सेट जे आहेत जे डॉक्युमेंटचे, आताचे नवीन 5 अनेक्स्चर जे आहेत ते जुन्या आपले जे लूज बॉन्डला आपण डॉक्युमेंट सबमिट केले होते त्याच्यासोबत जोडायचे. आणि ते 3 सेटपैकी एक सेट जो आहे तो आपल्या डिपार्टमेंटला द्यायचा, दुसरा सेट जो आहे तो PG सेलकडे जातो आणि तिसरा सेट जो आहे तो रजिस्टर ऑफिसला जातो. असे 3 सेट, तर 3 डिस्पोजल झाले. पहिल्यापासून तुमचे 4 थेसिसचा, त्यातले एक थेसिस तुमचा गेला गाईडकडं, दुसरा थेसिस जातो तुमचा डिपार्टमेंटला, तिसरा थेसिस जातो रजिस्टर ऑफिसला आणि चौथा थेसिस स्वतःकडे राहतो. त्याच्यानंतर यानंतर आहे CDचा बंदोबस्त. 5 CDचा बंदोबस्त कुठं करायचा. त्यातले एक CD जी आहे पहिल्यांदी आपल्याला द्यायची लायब्ररीला, तिथून आपल्याला CD सबमिशनची रिसिप्ट मिळेल, सर्टिफिकेट मिळेल, ती एक गेली. त्याच्यानंतर दुसरी द्यायची आपल्याला डिपार्टमेंटला, आपलं जे डिपार्टमेंट आहे त्याच्या डॉक्युमेंटसोबत द्यायची. नंतर तिसरी CD द्यायची आपल्याला PG सेलसाठी आणि चौथी CD द्यायची आपल्याला रजिस्टर ऑफिसला आणि 5वी CD आपल्याकडे राहणार. सबमिशन जे तुम्हाला सगळी प्रोसिजर सांगितली तर ती युनिव्हर्सिटी व्हॅरी होते. आता आमच्या विद्यापीठामध्ये ही प्रोसेस फॉलो केली जाते. माझे उरलेले जे मित्र आहेत त्यांना जरा सोयीस्कर पडावं म्हणून मी ती सांगितली प्रोसेस. तशी बाकीच्या विद्यापीठामध्ये थोडी वेगळी प्रोसेस असू शकते, त्यावेळेस ती त्यांनी बघावी. परंतु माझ्या विद्यापीठात जी आहे ती मी तुम्हाला सोयीसाठी सांगते. मधल्या सबमिशन संपल्याच्या नंतर अजून एक महत्त्वाची कामगिरी माझ्या हाती आली आहे. जी कामगिरी जर मी सपोज केली नाही तर मला घरी एंट्री मिळणार नाही. आणि ती कामगिरी म्हणजे काय, हे बघा, माझी वाढलेली दाढी. येस, मला जायची दाढी करायला आणि जरा व्यवस्थित अवतार घेऊन माणसात यायचे. आणि मग मला वाटतं ही व्हिडिओ इथं संपवेल मी. तेवढं आपण शेवटची कामगिरी करू आणि व्हिडिओला इथंच विराम देऊ. ब्लॉग बनवतो यूट्यूबवरती, चालेल ना? घेतलेलं आहे यूट्यूबवरती. सबस्क्राईब करा बरं. चॅनल नाव माहिती आहे ना, केलं सापडलं नाही तुम्हाला चॅनल? हां, नाही तर माझ्याकडे मोबाईल द्या, मी करतो सबस्क्राईब त्याच्याकडून. कोणत्या आम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने घ्यायला लागेल त्यांचा, फ्रंट कॅमेरा घ्या. नमस्कार सर, काय चाललंय? सर आमचे रेग्युलर क्लायंट आहेत. रेग्युलर क्लायंट आहे का तुमचे? बरं, तुम्ही पण यूट्यूबला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. हां, नाव काय पण चॅनलचं? सबस्क्राईब कशाला करणार होते? अनिकेत अँड संकेत व्लॉग्स असं नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. त्याच्यावरती तुम्ही दिसतात. हो, आता माझा व्हिडिओ जो आहे तो आज मला वाटतं एडिट करेल, खूप मोठा होतोय, उद्या किंवा परवा येईल. हां, सबस्क्राईब केलं तुम्ही तर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. असं इथं माझी कटिंग आणि दाढी व्यवस्थित झालेली आहे. आणि स्टायलोचे जे मालक आहेत त्यांना मी सांगितलं व्हिडिओला सबस्क्राईब करायला, आणि ते माझे व्हिडिओ बघताय सध्या. बघा होळीची व्हिडिओ. बरं, चला येऊ का मी आता? सगळ्यांनी स्टायलोसाठी 1 लाईक तर नक्की बनतो. आणि मला वाटते
त्याची सांगता मी इथून करतो संपलेले व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि स्टाईलच्या आधी दादा यांनी माझी ही मेकअप केलेला आहे. कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पण आज 5:15 वाजले. TC आपल्याला हातात आलेला आहे आणि आज तर काय जाता येणार नाही घरी. उद्याचे दिवस थांबू. ट्रॅव्हलने जायचं आहे म्हटल्याच्या नंतर सकाळी काय शक्य नाही. मला वाटतं संध्याकाळी जाईल. म्हणजे उद्याच दिवस ओलवाल आहे मी इथं. संध्याकाळची 5 वाजलेत. सकाळी तुम्हाला मी सबमिशनचं थोडीशी प्रोसेस सांगितली होती, ब्रीफ केली होती. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला, तो म्हणजे CD संदर्भातला. CD तर आपण कुठं कुठं द्यायचं ते सांगितलं, पण CDमध्ये आपण जी PDF देणार आहे थिसिसची, तर ती कशी असावी. तर 2 महत्त्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा आहे ती असावी सर्चेबल, म्हणजे त्यातले काही डॉक्युमेंट जे आहे शब्द आहेत ते सर्च झाले पाहिजेत. आणि दुसरा मुद्दा असा की त्यातले जे आपण सर्टिफिकेटचे पेजेस टाकलेले आहेत स्कॅन करून टाकणारे, तर ते ब्लॅक कलरचे नसावे. त्याचे बॅकग्राऊंड जे आहे ते व्हाईट कलरचं असावं, मिळतं जुळतं असावं PDFला. तर सर्चेबल PDF कशी करावी याचे तुम्हाला जर माहीत असेल तर ठीक, नसेल माहीत तर माझ्याकडे एक आयडिया आहे ती मी तुम्हाला सांगतो. तर जर सर्चेबल PDF बनवायची असेल तर डॉकस्कॅन नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तिथं जायचं, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. ते केल्याच्यानंतर तुमची जी थिसीसची PDF आहे तिथे इम्पोर्ट करायची डॉकस्कॅनवरती. इम्पोर्ट केल्याच्यानंतर तिथे शेअरचं एक ऑप्शन मिळेल. ऑप्शन सिलेक्ट करायचं शेअरचं, आणि जर वाटली PDF जर मोठी असेल तर तिथे कॉम्प्रेस पण करू शकता. आणि शेअर करता तिथे एक खाली ऑप्शन असतं सर्चेबल PDF म्हणून, आणि त्याचं बटन तुम्ही ऑन करू शकता. जर असं तुम्हाला समजत नसेल तर मी त्याचे स्क्रीनशॉट पण शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की ती नेमकं कशा पद्धतीने करायची आहे. आज दुपारी मी माझे काही मित्र आहेत त्यांच्या जवळपास 5 ते 6 PDF मिस केला. थोडा वेळ लागतो एका PDFला, 5 ते 10 मिनटं डिपेंडिंग ऑन साईज त्याची PDFची किती आहे त्यानुसार ते वेळ लागतो. 5 ते 6 PDF मी केला. तेव्हा मला कळलं की बऱ्याच लोकांना सर्चेबल PDF करणं जरा कठीण जाते. तर डॉक स्कॅनर नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही बिनधास्त वापरू शकता. छान ॲप्लिकेशन.